इराणसोबत इस्रायल अमेरिकेचं युद्ध सुरू झाल्यापासून सोशल मीडियावर किंवा बातम्यांमध्ये आपण होर्मुझची सामुद्रधुनी हे नाव सातत्याने ऐकतोय। इराण आणि अमेरिकेच्या संघर्षाचं हे मुख्य केंद्र म्हणजे आजच्या जगाची इकॉनॉमिक लाईफलाईन आहे। हे ती सामुद्रधुनी बंद पडल्यानंतर संपूर्ण जगाच्या लक्षात आलंच, म्हणजेच काय तर होर्मुझ ही जगाच्या व्यापाराची किल्ली आहे। पण इतिहास उघडून पाहिला तर एक धक्कादायक सत्य समोर येतं, ते म्हणजे 400 वर्षांपूर्वी जगाच्या व्यापाराची ही किल्ली इराणच्या राजाच्या हातात नव्हती, तर ती एका भारतीय गुजराती बनिया समाजाच्या कमरेला लटकलेली होती। पण नक्की कशी? 1622च्या त्या महाभयंकर युद्धात या गुजराती व्यापाऱ्यांचा नेमका गेम चेंजिंग रोल काय होता आणि 7 समुद्रापार गुजराती बनियांचा इतका दरारा कसा होता, सगळं जाणून घेऊयात आजच्या व्हिडिओतून। नमस्कार, मी संकल्प पाटील आणि तुम्ही बघताय लगावबत्ती। होर्मुझची सामुद्रधुनी म्हणजे पार्शियन आखात आणि ओमानचे आखात यांना जोडणारा महत्त्वाचा मार्ग। इराक, इराण आणि सिंधू संस्कृती असलेला भारत यांच्यातील सागरी व्यापाराचा हा मुख्य दुवा होता। या सामुद्रधुनीवर ताबा म्हणजे संपूर्ण आखाती देशाच्या व्यापारावर नियंत्रण ठेवण्याचा मार्ग होता। मध्ययुगीन काळात भारत आणि आग्नेय आशियातून येणारे मसाल्याचे पदार्थ आणि चीनमधून येणारे रेशीम हे याच मार्गाने युरोप आणि आफ्रिकेकडे जात असे। या मार्गावरील व्यापारातून मिळणाऱ्या जकातीमुळे इराणमधील साम्राज्य आणि स्थानिक सत्ताधीश प्रचंड श्रीमंत झाले होते। मध्ययुगीन भारतातील विजयनगर साम्राज्य असो किंवा दिल्लीची सल्तनत, युद्धासाठी लागणारे उत्तम प्रतीचे इराणी आणि अरबी घोडे याच सामुद्रधुनीतून जहाजांद्वारे भारतात आणले जात होते। या व्यापारावर नियंत्रण मिळवण्यासाठी पोर्तुगीजांनी 15व्या शतकात होर्मुझवर ताबा मिळवला होता। होर्मुझची सामुद्रधुनी अत्यंत अरुंद आहे, त्यामुळे येथून जाणाऱ्या जहाजांवर लक्ष ठेवणं किंवा त्यांना रोखणं सोपं असतं। प्राचीन काळातलं सफाविद साम्राज्य असो किंवा नंतरचं ब्रिटिश, सर्वांनीच या मार्गावर आपले नौदल तैनात करून जगाच्या व्यापाराची किल्ली आपल्या हातात ठेवली होती। प्राचीन काळी जे महत्त्व मसाले आणि घोड्यांच्या व्यापाराला होतं, तेच महत्त्व आज तेल आणि गॅस यांना आहे। म्हणूनच होर्मुझची सामुद्रधुनी हा आजही जगातील सर्वात संवेदनशील आणि महत्त्वाचा व्यापारी नाका आहे। तब्बल 400 वर्षांपूर्वी म्हणजे 1622 साली इराणचा राजा शाह अब्बास आणि पोर्तुगीज यांच्यातील संघर्ष शिगेला पोहोचला होता। शाह अब्बास हा शाह अब्बास द ग्रेट म्हणूनही ओळखला जातो। हा इराणच्या सफाविद राजवंशातला 5वा आणि सर्वात शक्तिशाली राजा होता। त्याने 1588 ते 1629 या काळात राज्य केलं। इराणच्या इतिहासात त्याचा कालखंड राजकीय, लष्करी आणि सांस्कृतिक दृष्ट्या सुवर्ण काळ मानला जातो। शाह अब्बास हा एक अत्यंत मुत्सद्दी आणि दूरदृष्टी असलेला राजा होता। त्याने विखुरलेल्या इराणला एकत्रित करून त्याला एक जागतिक महासत्ता म्हणून उभं केलं। शाह अब्बासच्या काळात सफाविद साम्राज्य आपल्या वैभवाच्या शिखरावर होतं, मात्र इराणच्या दक्षिणेकडील सागरी व्यापारावर पोर्तुगीजांचं वर्चस्व होतं। पोर्तुगीजांनी होर्मुझवर ताबा मिळवून पार्शियन आखातातील व्यापारावर पूर्ण नियंत्रण मिळवलं होतं। इराणला स्वतःचा सागरी व्यापार तयार करण्यासाठी पोर्तुगीजांना कर द्यावा लागत होता। म्हणूनच शाह अब्बासने पोर्तुगीजांना हुसकावून लावण्यासाठी ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीच्या मदतीने एक रणनीती आखली। ब्रिटिशांनी त्यांना जहाजं पुरवली आणि पोर्तुगीजांनी 1622 साली होर्मुझ गमावलं। पण त्यांनी ते 16व्या शतकाच्या सुरुवातीला अत्यंत क्रूरपणे आणि नियोजित पद्धतीने पुन्हा ताब्यात सुद्धा घेतलं। त्याच काळात पर्शियन आखातातून होणाऱ्या व्यापारात भारतीय, विशेषतः गुजराती व्यापाऱ्यांची भूमिका अत्यंत महत्त्वाची होती। होर्मुझचे आर्थिक महत्त्व मोठ्या प्रमाणात भारताशी असलेल्या व्यापारावर अवलंबून होतं। शाह अब्बास आणि पोर्तुगीज या दोघांनाही या व्यापारातून लाभ होत होता। 1622 साली इंग्लिश ईस्ट इंडिया कंपनीने प्रत्यक्ष लष्करी मदत मुख्यतः सुरत केंद्रित सागरी जाळ्याच्या आधारे पर्शियनांना दिली। शिवाय सुरत हे इंग्रजी पर्शियन सहकार्याचं प्रमुख केंद्र होतं आणि होर्मुझ मोहिमेच्या पार्श्वभूमीवर कंपनीचे व्यापारी आणि नौदल संबंध इथूनच समन्वयित होत होते। पोर्तुगीजांच्या ताब्यातील होर्मुझ हे फक्त लष्करी तळ नव्हतं, तर एक मोठं आंतरराष्ट्रीय व्यापारी केंद्र होतं। 16व्या शतकात तिथे गुजराती व्यापाऱ्यांचं, विशेषतः बनिया समुदायाचं मोठं आणि प्रभावी अस्तित्व होतं। सुरुवातीच्या काळात पोर्तुगीज स्थानिक बाजारपेठ, आशियाई व्यापार जाळी आणि वित्त व्यवहारासाठी या व्यापाऱ्यांवर मोठ्या प्रमाणात अवलंबून होते। पोर्तुगीजांनी लागू केलेला कार्थाज परवाना पद्धतीनंतरही गुजराती व्यापाऱ्यांनी व्यापार सुरूच ठेवला। होर्मुझच्या कस्टम महसुलात भारतीय, विशेषतः गुजरातशी संबंधित व्यापाराचा मोठा वाटा होता। शाह अब्बास होर्मुझ पोर्तुगीजांकडून परत मिळवण्याचं नियोजन करत असताना त्याला लष्करी नव्हे तर व्यापारी आणि सागरी सहाय्याचीही गरज होती। त्या काळी पर्शियन आखातातील व्यापारी नेटवर्कमध्ये भारतीय, विशेषतः गुजराती व्यापारी सक्रिय होते आणि सुरत मार्गे इंग्लिश ईस्ट इंडिया कंपनीचेही या प्रदेशाशी संबंध जोडले होते। त्यामुळे या व्यापारी जाळ्यांनी माहितीची देवाणघेवाण, संपर्क आणि व्यवहार यात महत्त्वाची भूमिका बजावली। भारतीय व्यापाऱ्यांनी शाह अब्बासला गुप्त लष्करी माहिती पुरवली आणि किल्ल्याच्या कमकुवत बाजूंबाबत गुप्तचर मदत सुद्धा केली। शिवाय शाह अब्बासने ब्रिटिशांकडे सुद्धा मदत मागितलीच होती। पोर्तुगीजांनी पर्शियन आखातावर ताबा मिळवून ब्रिटिशांनाही व्यापार करण्यापासून रोखलं होतं। तर शाह अब्बासने ब्रिटिशांना स्पष्ट सांगितलं होतं की जर त्यांना इराणमध्ये व्यापार करायचा असेल तर त्यांना आधी होर्मुझच्या मोहिमेतून लष्करी मदत करावी लागेल।
1622 मध्ये शाह अब्बासने इंग्रज ईस्ट इंडिया कंपनीच्या नौदलाच्या सहाय्याने होमुर्जवरील पोर्तुगीजांची सत्ता संपवली आणि पर्शियन सैन्याने आणि इंग्रजांनी जहाजांनी मिळून होमुरच्या किल्ल्यावर वेढा घातला आणि 1 मे 1622ला पोर्तुगीज गॅरिसनने शरणागती पत्करली आणि अब्बासने होमुर्ज परत एकदा जिंकून घेतलं. पुढे शाह अब्बासने मुख्य भूमीवरील बंदरांना प्रोत्साहन दिल्यामुळे नंतर 1622 नंतर बंदरावर अब्बासचं महत्त्व वाढल्यामुळे पोर्तुगीजांच्या आर्थिक वर्चस्वाला धक्का बसला. इंग्लिश ईस्ट इंडिया कंपनीला शाहकडून व्यापार सवलती मिळाल्या. भारतीय व्यापाऱ्यांनाही या बदलत्या परिस्थितीत नव्या बंदरात संधी मिळाली. ऐतिहासिक नोंदींनुसार 1670 साली बंदर अब्बासमध्ये अंदाजे 1400 ते 1500 घरं होती. त्यापैकी तब्बल 30% घरं भारतीय बनिया समाजाची होती. एकूण काय तर होमुर्जची सामुद्रधुनी फक्त आजच नाही तर 400 वर्षांपूर्वीही जागतिक व्यापाराचा श्वास होती. इथे भारतीय गुजराती व्यापाऱ्यांनी फक्त आपल्या बुद्धिमत्तेच्या जोरावर स्वतःचं स्थान निर्माण केलं नाही तर इराणची सत्ता प्रस्थापित करण्यातही महत्त्वाची भूमिका बजावली. इतिहासात ही रंजक बाजू आणि गुजराती बनिया बांधवांचं हे योगदान तुम्हाला कसं वाटलं ते कमेंट्समध्ये नक्की सांगा आणि अशाच इंटरेस्टिंग माहितीसाठी सबस्क्राईब करा लगाव बत्ती.